शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर शहरातील अप्पूहत्ती चौकात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम सुरू आहे। रस्ता मजबूत होण्यासाठी ओले पोते रस्त्यावर टाकण्यात आले आहेत, मात्र या रस्त्याचा वाहन चालक चक्क पार्किंगसाठी वापर करताना दिसत आहे। मागील वर्षी शालेय गणवेश वाटपात झालेला गोंधळ लक्षात घेता यंदा शासनाऐवजी प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापन समितीला पूर्णपणे गणवेश वाटपाचे अधिकार दिले आहेत। हीच समिती गणवेशाचा रंगही ठरवणार आहे, त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी 2 गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार आहेत। दरवर्षी शासनाकडून सरकारी तसेच खाजगी अनुदानित 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो। अहिल्यानगर येथील सबजेल चौक येथील श्री तुळजाभवानी देवी मंदिर येथे तृतीयपंथी समाजाच्या वतीने माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृती सुधारणा व्हावी यासाठी महाआरती केली। यावेळी त्यांनी जगताप यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। या प्रसंगी तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष काजल गुरु, लैला शेख, मुस्कान शेख, अमृता गायकवाड, मॉन्टी, मोहीन, पायल, शकुंतला आदींसह तृतीयपंथी उपस्थित होते। जैन सोशल फाउंडेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे शुक्रवारी स्त्रीरोग मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी गर्भवती महिला आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन केले जाणार आहे। शिबिरात सहभागी होणाऱ्या महिलांवर सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत। रासनेनगरमधील डॉक्टर पूजा पाटील यांनी कॅन्सर सर्जन ही पदवी संपादित केली। या यशाबद्दल परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी कौतुक केले। रासनेनगर व अमित सांस्कृतिक मंडळाच्या वतीने डॉक्टर पूजा पाटील यांनी MCH परीक्षा उत्तीर्ण केली। याबद्दल कॉलनीच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला। शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।